जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी विरुद्ध माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत आहे. वेगळा विषय आहे हा आणि वेगळा जो आपला रोजच्या जीवनामधला आहे, रोजच्या पाहण्यामधला आहे. आपलं लक्षही असतं, परंतु काही वेळेला आपण त्या लक्ष गेलेल्या गोष्टीकडेच नेमकं दुर्लक्ष करत असतो आणि आपल्या ह्या दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याच्याकडे पाठच दाखवत असतो. परंतु आता ही पाठ दाखवण्याची गरज नाही. आपण आता सावध नजरेने आजूबाजूला बघितलं पाहिजे आणि आजूबाजूच्या वातावरणाचा अभ्यास केला पाहिजे, परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे मग आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो आणि दिसतात आपल्याला स्वच्छ पारदर्शकपणे त्या गोष्टी. खूप किरकोळ असतात अगदी लहान लहान, परंतु त्यातून फार मोठं समाधान देणाऱ्या अशा त्या गोष्टी असतात आणि त्या आपल्या हातामध्ये असतात त्या करणं. त्या कोणी आपल्याला सांगावं लागत नाही. तर त्या गोष्टी आपल्या लक्षात यायला लागल्या ना की आपलं मन आपोआप तिकडं खेचलं जातं आणि आपण त्या गोष्टी करत असतो. या कुठं काही अभ्यासामध्ये आणि पुस्तकामध्ये नसतात, हे आपल्या डोक्यामध्ये असतात आणि आपण त्या अनुभवलेल्या पण असतात. त्या जीवनातून आपणही आलेलं असतं, परंतु थोडंसं आपलं दुर्लक्ष झालेलं असतं. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. परंतु आता इथून पुढे आपण लक्ष द्यायचं, जागरूक राहायचं, म्हणजे मग आपल्याला त्या गोष्टी आपल्याला लगेचच कॅच करता येतील आणि त्यावरती आपण लगेचच पावलं उचलू शकू. तर आता बघा सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. आता नवरात्रीपासूनच मग दसरा दिवाळीचे वेध लागतात. आता या दसरा दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी होत असते, मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची उलाढाल होते, मोठ्या प्रमाणामध्ये देवाणघेवाण होते वस्तूंची. तर आता पूर्वी कसं होतं की आठवडे बाजार असायचा, त्यामध्ये काय वस्तूंना कपडा म्हणा, कुठलीही वस्तू म्हणा, आपली ज्वेलरी म्हणा किंवा वेगवेगळ्या अशा वस्तू म्हणा, तर त्यांना कसं होतं, मोठी फार बाजारपेठ नव्हती. आठवडे बाजार हाच त्या बाजाराचं स्वरूप होतं आणि तिथे ऑप्शन जास्त नव्हते, पर्याय जास्त नव्हते, आपल्याला चॉईस नव्हती, तेवढा पैसा नव्हता. तो काळ वेगळा होता. मग तेव्हा कसं होतं, जे पाहिजे ते आपलं घेता यायचं आणि त्याचे ठरलेले दर असायचे. त्यात काही त्यातूनही घासाघीस व्हायची आणि मग आपण कमीत कमी करून आणि मग ती वस्तू खरेदी करायचो. परंतु आता कसं झालंय, मॉल संस्कृती झालेली आहे. आता मोठी ब्रँडेड वस्तूंना मागणी आहे आणि प्रॉडक्ट पण तसंच होतंय. ब्रँड बघून लोक खरेदीला जातात आणि मोठेपणा वाटतं मॉलमध्ये खरेदी करणं आणि एक फिक्स रेटला आणि एक दुसऱ्या विदेशातल्या कपडे म्हणा किंवा वस्तू म्हणा, ब्रँडेड सगळं काय वापरणं. अगदी ब्रँडेड फूड सुद्धा आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला ब्रँड बघून तुम्हाला खायला मिळतंय तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आता बदललेल्या आहेत. आता ह्या चांगल्या वाईट आता त्याच्यावर विचार नाही करायचा, परंतु कसं आहे, आता जुन्या लोकांना ती सवय आहे, त्यामुळं ते जास्त मॉलमध्ये जात नाहीत किंवा जास्तीत जास्त ब्रँडच्या नादाला लागत नाही. परंतु तरुणाई आहे हल्लीची, ती मात्र ब्रँडेड वस्तूंना आणि ब्रँडेड फूड खाण्याला सुद्धा प्रायोरिटी देतात आणि प्राधान्याने ते त्या गोष्टींचीच निवड करत असतात ते. तर आता या ठिकाणी होतंय कसं, की ब्रँड आहे म्हणून प्रत्येक गोष्टीत ब्रँड वापरलीच पाहिजे असंही काही नाहीये. थोडंसं आपल्या अवतीभोवती ज्या वस्तू आपण बघतो किंवा ज्या गोष्टी पाहतो, तर त्या सुद्धा आपण वापरात ठेवल्या पाहिजे, की आपले आधीचे दिवस विसरता कामा नये. घरातल्या ज्या काही साध्या गोष्टी असतात, आता उदाहरणार्थ आपण चप्पल म्हणा, झाडू म्हणा, पाय पुसणं किंवा भांडे घासायची घासणे किंवा कुठल्या भांड्यांमधला प्रकार म्हणा, कपड्यांमधला प्रकार, जे आपण घरातल्या घरात ड्रेस वापरू शकतो, यूज करू शकतो घरामध्ये त्या वस्तू. तर त्या साध्या साध्या अशा कमी किमतीच्या जर वस्तू असतील ना, तर त्या आपल्या ब्रँडेड नाही घेतल्या तरी चालू शकणार आहेत. आपल्या साध्या दुकानातनं घेतल्या तरी चांगलं आहे, की त्याला 2 पैसे मिळतील आणि आपल्यालाही समाधान आणि रोजगार मिळतो, इतरांनाही हाताला काम मिळतं, पोटाला खायला मिळतं, चूल पेटते त्याच्यावरती. तर याचा बराचसा फायदा होतो. रस्त्यावर बसणारी जे वस्तू विक्रेते आहेत, तर त्यांनाही 2 पैसे मिळतात. ते आशेने बघत असतात कोणीतरी गिऱ्हाईक येईल, काहीतरी घेईल आणि ते आपल्या जास्तीत जास्त आपल्याला मागे लागतात. "घ्या ना ताई, घ्या ना दादा, आमच्याकडे एवढ्याला आहे, कमी करून देतो." म्हणजे आपल्या पुढं खूप हाजी-हाजी करतात. आपल्याला खूप रिस्पेक्ट पण देतात आणि असं आपल्याला घ्यायला भाग पाडतात आणि सतत असं बडबड करून, करून ते आपल्याला इम्प्रेस करतात घ्यायला. परंतु आपण तरी सुद्धा आपल्या डोक्यात ब्रँडची हवा असेल ना, तर आपण त्याची बडबड सुद्धा ऐकून घेत नाही किंवा मग जरी ऐकून घेतली जबरदस्तीने, तरी आपलं मन असं ते खरेदी करायला होत नाही. तर असा मनातला हा खेळ आहे सगळा, की मनामध्ये जे बसलंय ना, की एखाद्या वस्तूचा ब्रँड म्हणजे ब्रँड, एखाद्या ड्रेसचा, कपड्याचा ब्रँड म्हणजे ब्रँड. मग असं मग तुम्हाला समोरच्याने किती अगदी सपटून सांगितलं
कमी किमतीला जरी द्यायची तयारी दाखवली तरी तुम्ही तो घेणार नाही. बघा ना, रस्त्यावर बसणाऱ्या स्त्रिया म्हणा, छोटे लहान बाळांना घेऊन बसतात, लहान मुलं तिथं जेवण करत असतात, ताटात काहीतरी भात-बीत खात असतात, काही वस्तू मांडलेल्या असतात विकायला. त्यांची आई त्या वस्तूशी विकत असते. गिराईकाला अगदी घसायला कोरड पडेपर्यंत ती विनवण्या करत असते खरेदी करण्यासाठी, "घ्या, घ्या, घ्या. पोरांना 2 पैसे होतील, त्यांना काहीतरी खायला मिळेल." या आशेने ती आपली विकायला बसलेली असते त्या वस्तू काही. तर अशा वेळेला आपण दुर्लक्ष नाही करायचं. त्यांच्या समाधानासाठी का होईना आणि आपल्यालाही त्या वस्तूची गरज म्हणून आपण ते 2 पैसे कमी तर कमी आणि ब्रँड नसेल तरी चालेल पण त्या घ्याव्यात. त्यावर त्यांची चूल पेटते आणि दिवसभर खूप मेहनत घेतात ते. खूप अगदी डोक्यावर ओझी वाहणार, त्याच्यासाठी मेहनत घेणार, कष्ट घेणार, तो माल आणायचा, ठेवायचा, त्याच्यातनं किती खपला, उधारीचा, वसुली किती होते. त्यातनं त्यांना तसं काहीच परवडत नाही. पण आपली त्यांची चूल पेटते, पोरं-बाळं जगतात इथपर्यंत एक रोजचा रोजीरोटी मिळेल इतका त्यांचा व्यवसायामध्ये होत असतं. तेवढा धंदा-पाणी होण्यापुरतं, पोटापाण्यापुरतं तरी निघालं पाहिजे. तर त्या लोकांचा विचार आपण केला पाहिजे आणि त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. तर हे मॉलमध्ये कसं आहे, मॉल म्हणजे आलिशान थाटमाट असतो. त्यांच्या कपाटांमध्ये अगदी चकाचक फरशा असतात. कपाटांमध्ये माल गच्च भरलेला असतो. धूळ बसत नाही, काही नाही, काही नाही. 100 नोकर असतात स्वच्छतेला. त्यांचा माल काही खराब होत नाही, पावसात भिजत नाही, धूळ नाही, माखत नाही, काही होत नाही. त्यांचं अगदी व्यवस्थित राहतं. परंतु हे जे लोकं असतात ते तर रोज डोक्यावर घेऊन फिरणार, पाठीवर घेऊन फिरणार, सायकलवर घेऊन फिरणार, कितीतरी किलोमीटर आपल्या खांद्यावरती ओझे वाहणार आणि किती त्यांचे हाल असतात. लहान मूल कडेवर, त्या बाईच्या डोक्यावरती पाटी असते वस्तूंची, पिशवी असते काखेला आणि पूर्ण शरीरच काम करत असतं. डोकं, हात, पाय आणि ह्या सगळ्या याच्यामधून तिला एवढी पायपीट करूनही काय मिळतं? कारण सगळं जग हे ब्रँडच्या मागे धावतंय आणि अशा या हातावर पोट असलेल्या आणि रस्त्यावर दुकान थाटलेल्या या किरकोळ विक्रेत्यांना कोण विचारतंय? तर मग हे अशा ज्या वस्तू घेणं आहे, की जे आपल्याला त्याच्यातनं वापर होऊ शकतो, म्हणजे त्याला ब्रँड नसला तरी चालेल, तर आपण त्या आवर्जून घेतल्या पाहिजे आणि जिथं दिसेल तिथं आपण त्या घेतल्या पाहिजेत. त्यामुळं काय नुकसान आपलं नाहीच आहे. 2 पैसे त्यांना मिळतील आणि आपल्याला वस्तू मिळतील. नुकसानीचा तो व्यवहार नाहीये, फायद्याचाच आहे. त्यांच्याही फायद्याचा आहे आणि आपल्याही फायद्याचा आहे. तर असं ते किती त्याच्यावरती काय बंगले बांधणार नाही, माडी बांधणार नाही. मॉल मात्र अख्ख्या मजल्यांची अख्खी इमारतच मॉलची असते, परंतु त्यांचा रस्ता वरती एक सतरंजी टाकून आणि चटई टाकून दुकान थाटणं म्हणजे तो त्यांचा मॉल आहे. तेवढ्यापुरता तो सकाळी टाकला पसरून की संध्याकाळी जाताना गुंडाळून तोच मॉल पाठीवर घेऊन आणि घर गाठायचं, पायपीट करायची. तर अशी ही गरिबाची अवस्था आहे आणि असं हातावर पोट असलेल्या लोकांची अवस्था आहे. भाजीपाला म्हणा, कुठली भांडी-कुंडी म्हणा, कपडा-लत्ता म्हणा, ज्वेलरी म्हणा किंवा अशा काही वस्तू म्हणा, झाडू वगैरे, प्लास्टिकचे डबे, अशा काही-काही ज्या किरकोळ वस्तू असणारी लोकं बघा, त्यांचं हातावर पोट असतं ना, अशा लोकांना कधी नाराज करू नका आणि आपल्याला लागतात ना वस्तू, कुठल्याही वस्तू आपल्याला घरी लागतच असतात. त्यासाठी आपण मग ती खूप भली मोठी लिस्ट करतो आणि मॉलमधनं घ्यायला ते जातो आपण प्रत्येक ठिकाणी. तर ते थोडंसं आपण त्याला जरा काटछाट केली आणि थोडासा तोच जो काटला छाटलेला पैसा आहे, तो जर यांच्या मुखामध्ये घातला, यांना जर दिला आणि त्यांना त्याच्यातून जर 2 पैसे मिळाले तर नक्कीच चांगली गोष्ट आहे ना, आनंदाची गोष्ट आहे ना आणि चांगलं कर्म आहे ना आपलं. गरिबाची जाण ठेवणं, त्याला 2 पैसे देणं आणि आपण त्यांचाही विचार करणं, तर ही चांगली गोष्ट आहे ना, ही काही वाईट गोष्ट नाहीये. तर आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आपलं लक्ष जातं. ते आपण पाहतो आणि तसेच डोळे ओवाळून आणि पुढे निघून जातो. तर असं नाही करायचं. तिथं डोळे भिडवायचे, तिथं डोळ्यांनी निरीक्षण करायचं, ऑब्झर्व्ह करायचं. त्यावेळेला तुम्हाला तिथलं सुख-दुःख कळेल, तिथं गरज काय आहे ती तुम्हाला कळेल. 2 मिनिटं थांबा ना तिथं, 2 मिनिटं थांबा, पहा आणि ऑब्झर्व्ह करा. तेव्हा तुम्हाला ते कळेल, की इथं काय गरज आहे, कसली गरज आहे. यांना 2 पैशाची गरज आहे आणि आपल्यालाही वस्तूची गरज आहे. तेव्हा मग तुम्हाला ते समजेल. तर अशा प्रत्येक ठिकाणी जरा आपली पावलं जरा थबका, जरा 2-5 मिनिटं तिथं थांबा
विचार करा आणि मग तुम्हाला आठवेल घरात काय आहे, काय नाहीये. तर आपल्याला घरात मॉलमध्ये कसं काही नसेल लागत तरी आपण मॉलमध्ये गेलो ना, मग एकदाच आपलं घर भरायचं. नसेल लागत वस्तू तरी त्या गोळा करून घेऊन यायचं. तर तसं होणार नाही. तिथं आपल्याला कळेल, की इथं आपल्याला हीच वस्तू लागणार आहे, तर तुम्ही तीच वस्तू घेणार आहे. मॉलसारखं तुम्ही काही तिथं भरपूर खरेदी करणार नाहीये गाडी भरून. तर हा असा फरक निश्चित पडतो. आपणही या मातीतले आहोत, आपणही गरिबीतले आहोत. कोणीच असं मोठं खूप जागीरदारांच्या घरातून नाही आलेलो. आपल्यालाही माहिती आहे, की पोट कसं भरायचं, रोजगार कसा मिळवायचा, 2 पैसे कसे कमवायचे आणि त्यावेळेला आपली चूल कशी पेटवायची. ह्या सगळ्या परिस्थितीतून आपणही आलेलो असतो. आपल्यालाही त्याची जाणीव असते. आपल्या आई-वडिलांनीही आपल्याला या अशा गरिबीतून शिकवलेलं असतं आणि मग त्याची ती देणगी असते आपल्याला विचारांची. तर ते विचार या कामी आणले पाहिजे. म्हणजे मग आपल्या पैशाचा योग्य सदुपयोग होतो. दुसऱ्याची आपण जाणीव ठेवतो आणि काळजी पण करतो आणि दुसऱ्याची गरज काय ते सुद्धा आपल्याला ओळखता येतं. तर या सर्वच गोष्टींचा फायदा आपल्याला आपल्या जीवनामध्ये होतो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणि दुसऱ्यालाही जीवनामध्ये मार्गस्थ करण्याकडे नक्कीच होतो, 100% होतो आणि हे 100% योगदान आपण प्रत्येकाने द्यायचे आणि विचार करायचा आहे आता इथून पुढे खरेदी करताना दसरा, दिवाळीला आपण या रस्त्यावरती दुकान थाटलेल्या या किरकोळ विक्रेत्यांकडनं जरूर खरेदी करायची आणि आपल्याला त्यातून 2 पैसे त्यांना द्यायचे ते आणि आपल्याला खूप मोठं असं समाधान त्यांच्याकडनं घेऊन घरी यायचंय. तर सर्वांनी प्रयत्न करायचे. नक्कीच करणार आहात. पुन्हा भेटूया. धन्यवाद.